तर नमस्कार भावा बहिणींनो. काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, बरं आहे का? तर आम्ही बघा आजारी पडलोय बघा सगळेच. निलेश भाऊंच्या इकडून आल्यापासून जे आजारी आहे ती आजारीच आहे बघा. सगळ्यांना सर्दी खोकला जाम झाला बाई बघा, कसा महागला पाय लागलाय. याला तर भूक लागली, स्वयंपाक कर म्हणून महाग लागलाय, पण काय गप ना. अगं इथं कृष्णा पण झोपलाय, ती पण आजारीच पडलाय बघा. है ना कृष्णा? आमच्या कृष्णाच्या तोंडात तर लय वास येतय. आम्ही आव काय सांगायचं तुम्हाला, ब्रश जरी स्वच्छ केला तरी वासच येतो, है ना रुद्रा? काय नक्की काय करावं तर त्याच्या बघू आता. त्याला मी म्हणलं मिठाच्या जरा गुळण्या करत जा, पण काय ते ऐकतच नाही पोरगं, नुसता ब्रश करतय बघा. पाणी सांडू नको रे. आणि त्याला तर थंडी 3 वाजते बघा. मग मी अशी उठून बसली का मग बघा हसते ती, खेळते ती, मग काय जीव नुसतं पेंगाळून गेलाय, काय करायचं. होय रुद्रा? रुद्रा तुला स्वेटर किती उशीर झालं घाल घाल म्हणायला लागले, दवाखानाच करत बसायचं येतं काय सारखं? हा होय, सारखं दवाखानाच करायचं काय? मग जा की स्वेटर ती घालून या जा. काय मग कृष्णा बरं आहे का? जरा ब्रश मिठाच्या गुळण्या फिरण्या करायला शिक जरा. कसलं वास येतोय तोंडात. हा काय हसतोय लागा. काय हसतोय रुद्रा? इकडे गी. काय तूच घे तुझा आवाज, आम्हाला नको आहे तुझा. 5 रुपये ह्याच्याकडे विकत वास आहे बघा. तुला घ्यायचंय का वास? आणि ती काय व्हायला लागले, झोपला का दोन्ही पण नाक त्याची पॅक व्हायला लागली ती बघा. आणि तोंडानं वास सोडायला लागलाय आणि तोंडानं वास घ्यायला लागलाय. आणि मी त्याच्या शेजारी काही तर झोपली होती. वासरच पळून चालली. हसून 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 पोटात दुखायला लागलं. काय करा आता म्हणलं पोरांना. गपकी रुद्रा. रुद्रा का इकडच्या साईडला पडला होता लोळत. मी तर मध्ये झोपलेली, ती तिकडच्या कडाला झोपलेला. कोणासोबत बोलत नाही काय नाही, गपचिपच असतंय. गपना रुद्रा. रुद्रा गपना. दोघं तिघच असतंय घरात. काय सारखं तोंड बंदच असते, सारखं तोंड बंद असते, त्यामुळे त्याला पण आमचं पण बंदच असते. आमचा कसा वास येत नाही तोंडाचा. हा ह्याच्या तोंड ग बसतो का? झोप खाली तू. लांब मला पण यायचंय. काय हसतोय. मिठाच्या गुळण्या कर म्हणलं तर 3दा उठून बस इथं तोंडापाशी. जा मिठाच्या गुळण्या करून जा. एखाद्या त्याच्या तोंडाचाच वास असतोय खरं तर बरं का तसा. आता ही रुद्रानं पण ब्रश ना करू द्या, ह्याचा वास येत नाही, पण ह्या तोंडाला एवढा स्वच्छ ब्रश करून पण दात तर पांढरे. दाखव रे तुझं दात, दाखव घे. दात तर एवढं पांढरं शुभ्र येतं, पण कसं काय की वास येते तोंडाचा त्याच्या. दाखव की तुझं दात कसलं येतं बघ. दात दाखव. तुझं पण आहे ते दाखव ना. दात दाखव म्हणलं मी तुला. दाखव नाही तर पाणी भरतो. ती बाटली टाकून दे बाहेर जा. टाकून दिल्या जाऊ द्या. काय नाटक करते ती काय. आजारी माणूस पळूनच काय म्हणायचं की पडलेलं लगेचच नीट व्हायचं ह्यांच्या असल्या ह्यानं. काय झालं? ओतलं का पाणी? कशाला बॉटल घेऊन बसलाय रे तू?
तिकडे ती बाटली जरी बाहेर फेकून दे. आमच्यात लय मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचं येतं बघा. जरी तिकडे टाकून दे बाटली. सांडलं खाली पाणी. गारवा कमी आहे का त्या, नाही तर पाणी वल्ल करायला लागला. तू बारका का सांग बरं मला, कळतंय ना तुला? बारके लेकरागत वागत जाऊ नको म्हणून तुला 100दा सांगत असते मी बघ. दात दाखव तुझं, असं कर. दाखव असं दात. पांढरं शिपट आहे. दाखव ना बघू. बघू घालायचं का कसलंय दाखव. पांढरा आहे. कृष्णा किती काळा पडलाय तो. कृष्णा, मी त्याला रागानं, त्याचं नाव कृष्णा आहे बघा, कृष्णा, पण मी त्याला रागानं कृष्णा म्हणते. दाखव तुझं दात. दात सध्या तुझं दिसत नाही तर लयच खराब झालाय बघा. आणि पडल्यापासून पण काय म्हणते ते की काळा पण पडलाय बघा लय. कलर पण त्याचा बदललाय है ना तुला. कसला होतो आधी? आधी जरा चांगला दिसत होता, आता लयच काळा दिसायला लागलाय बाबा तो. जरा भाज्या फिज्या खात जा. आणले का? मला असं राहायचंय. नावच तुझं ठेवलंय तर भूतान काळा बाबू आला. बारका बाहेर बटनाचा मोबाईल आहे. किती सांगायला लागले टाइम बघा बाहेर झालेला. ऑटोमॅटिकच ते मी लावलं आता सिस्टम तिचं. भूत कशाला येतंय घरात. तेवढे मोठ्या घरात मी भूत असताना मी माझं भूत गेलं का मग ती भूत येईल बघ घरात. तोपर्यंत येत नाही भूत घरात. हाय ना रुद्रा. रुद्राकडे यायला पाहिजे तर भूत. काय करा. ब्रश केला का तू सकाळ सकाळ काय करत जा माहितीये का? मिठाच्या पाण्यानं चुळ्या भरत जा. जंतू तोंडातनं बाहेर येत नाही तर म्हणजे पोटातलं, ती पोटातलं जंतू तोंडात आलं का ती वास मारतात. जिभीवर येऊन बसते पोटातलं जंतू. मी तुला एक प्रश्न विचारू काय? नको काय विचारू मला तू. मी सांगल तेवढं तू करत जा. असं विचारतो, जगात कुठली तरी 3 प्राणी आहेत ती त्यांच्या आईला लेकरं झालं त्यांची आई बघा येत नाही. सांग तू. मला माहित नाही. सांग. मला माहित नाही. सांगू का? हा एक ऑक्टोपस, एक कासव आणि एक विच्छू. होय. त्यांना ऑक्टोपस आहे ती त्यांच्या अंड्याची रक्षा करत असते, दिवसभर काय खात नाही. आणि कासव आहे ती जमिनीत अंडी बुजवून ठेवतय आणि पाण्यात जातय. आणि पिल्लं होस तर ती कासव मरून जाते पाण्यातच. आणि तिसरा आहे ती विच्छू. विच्छू नाही विच्छू. विच्छूला अंडी झाली का ते आपल्या पाठीवरच ठेवतय. आणि मग पुन्हा त्याला पिल्लं झाली का, पिल्लांना भूक लागली का, पिल्ले त्यांच्याच आईला खाते ती, पण त्यांची आई त्यांना काय म्हणत नाही. भारी भारी शिकला. मी त्याच्या पाण्यावर गुळण्या करा.